बहुजन विकास आघाड़ी उम्मीदवार राजेश पाटिल आज पालघर लोकसभा क्षेत्र के श्वेता बालापुर, अम्बेघर, सुखसाली, सुतारपाड़ा, विक्रमगढ़ विधानसभा क्षेत्र के कार्तीपाड़ा में पालघर लोकसभा चुनाव के लिए प्रचार किए। राजेश पाटिल का पालघर लोकसभा उम्मीदवारों और गणमान्य व्यक्तियों ने बड़े उत्साह के साथ प्रचार किया। इस चुनाव प्रचार में काफी भीड़ दिखाई दी। लोकसभा चुनाव में पालघर लोकसभा प्रत्याशी राजेश पाटिल के प्रचार के लिए चिलचिलाती गर्मी में भी लोग एकजुट होकर प्रचार करते दिखे और चुनाव प्रचार में मतदाताओं का भारी समर्थन मिल रहा है। आज के प्रचार दौरे में बहुजन विकास आघाड़ी के सभी पदाधिकारी, युवा कार्यकर्ता एवं महिला कार्यकर्ता, गणमान्य नागरिक, स्थानीय जनता बड़ी संख्या में उपस्थित रही। बहुजन विकास आघाड़ी के कर्तव्यनिष्ठ उम्मीदवार राजेश पाटिल को उनके प्रचार अभियान पर गांव और पाड़े से सहज प्रतिक्रिया मिल रही है। प्रचार में सीटी की आवाज गूंज रही थी। मतदाता पाटिल पर विश्वास व्यक्त करते नजर आ रहे हैं कि पालघर लोकसभा में स्पष्ट और भारी मतों से बहुजन विकास आघाड़ी का बिगुल बजेगा। आइए जानते हैं चुनाव प्रचार के दौरान बविया प्रत्याशी राजेश पाटिल ने क्या कहा। सुखसाळे ग्रामपंचायतमधील कार्तीपाडा या ठिकाणी आलेला आहे आणि या विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये फिरत असताना इथे जी रस्त्यांची, लाईटची जी विदारक परिस्थिती आहे किंवा पाण्याची ही अतिशय भयानक आहे आणि एक जाणवतंय की हा जो आदिवासी भाग आहे या भागामध्ये राहणारा माझा आदिवासी समाज आहे, या समाजाच्याबद्दल जी प्रशासनाची उदासीनता आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मला इथे दिसते। आमच्या मायमाऊली भगिनी इथे मला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एकच बोरिंग आहे, तो जर बिघडला तर आम्हाला पाणी आणायचे खूप प्रॉब्लेम्स होतात। त्याच्यामुळे इथे बारमाही पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं। परंतु इथे जे हर घर जल जे केंद्रातली योजना इथे पूर्ण भारतभर राबवले त्याच्यापैकी एक इथेही राबवलेलं आहे। इथल्या काही ग्रामस्थांशी बोलल्यानंतर मला असं निदर्शनामध्ये आलं की पाईपलाईनचं काम चालू जरी असलं तरी पाणी कुठून आणणार याचे निश्चितपणे अजून कुठलं नियोजन दिसत नाही। त्याच्यामुळे हा जो योजनेचा भाग आहे हा एकदम बकवास झालेला दिसतो मला आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्षे आमचा हा जो आदिवासी भाग आहे इथे लोकप्रतिनिधीचे प्रतिनिधित्व ज्यांनी केलं त्या प्रतिनिधी करणाऱ्या खासदारांनी फक्त इकडे मतं घेण्याचं काम केलं आणि इथे विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं दिसते। त्याच्यामुळे ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भागातील शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी आहे, लाईट आहे याच्यावर चांगल्या प्रकारे काम करणं खूप अपेक्षित आहे। त्याच्यामुळे मी एक लोकसभेचा उमेदवार म्हणून या विक्रमगड तालुक्यातील आणि या माझ्या पालघर जिल्ह्यातील तमाम आदिवासी समाजातील लोकांचं कुपोषण असेल असे अनेक मुद्दे आहेत ते घेऊन मी संसदेमध्ये जाणार आणि इथले जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला नक्की जा विचारून यांचं सुखमय जीवन होईल असं नागरिक सुविधा आणि त्या नागरिक सुविधा पूर्ण करून देणार आहे। आपण शहरी भागामध्ये आपला चांगला प्रभाव आहे परंतु ग्रामीण भागामध्ये नाही आहे, यासाठी आपण कसं काय पाऊल उचलणार? शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये प्रभाव हा कसा आहे याच्यापेक्षा आपल्या ह्या भागामध्ये आम्ही अगोदर निवडणुका फार काही लढल्या नाहीत। ज्या आम्ही लढलो एकदा आम्हाला 2009 साली आमचे खासदार आले बळीराम जाधव साहेब, त्यांनी या भागामध्ये फार चांगली कामं केली। आजी लोक त्यांची नावं काढतात, परंतु 2014 साली आमचे ते उमेदवार पडले आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर आलेले जे खासदार निवडून गेले त्यांनी ह्या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले कारण ते एका विशिष्ट लाटेमध्ये निवडून आले होते। त्यांना वाटत। देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को।